आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। समस्त नागरिकांना दीपावलीच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा। अंधार वाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी, सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना मनी। सायली डेव्हलपर्स यांच्याकडून दीपावलीच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय गीताराम अनुभुले, सरपंच भाटवडगाव व संचालक सायली डेव्हलपर्स, भाटवडगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन। आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण। सर्वांना दीपावलीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय गीताराम अनुभुले, सरपंच भाटवडगाव व संचालक सायली डेव्हलपर्स, भाटवडगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। समस्त नागरिकांना दीपावलीच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा। माननीय डॉक्टर श्रीराम विठ्ठलराव खळगे, जिल्हा परिषद सदस्य, शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य, उल्लेखनीय सामाजिक कार्य, वार्ता महाराष्ट्र शासन मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व, दिव्यांग मुलांसाठी शिक्षणाची सोय, समाज कल्याण शासकीय योजना, वसतिगृहाची चांगली सुविधा उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीराम विठ्ठलराव खळगे, फुलेनगर, तालुका माजलगाव, जिल्हा बीड यांच्याकडून तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन। आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण। सर्वांना दीपावलीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय डॉक्टर श्रीराम विठ्ठलराव खळगे, फुलेनगर, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नक्षत्रांची करीत उधळण दीपावली ही आली, नवस्वप्नांची करीत पखरण दीपावली ही आली, सदिच्छांचे पुष्प घेऊन दीपावली ही आली, शुभेच्छांचे गुच्छ घेऊन दीपावली ही आली। सर्वांना दीपावलीच्या तेजोमयी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय मोहम्मद इद्रिस अत्तार, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, डॉक्टर NP हिराणी, उर्दू स्कूल अमराई, पुसद, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभंग स्नान, मनाची लक्ष्मी पूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवारात सोनेरी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय मोहम्मद इद्रिस अत्तार, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, डॉक्टर NP हिराणी, उर्दू स्कूल अमराई, पुसद, जिल्हा यवतमाळ। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन। सलीम सय्यद बापू यांचा इशारा। बातमी माजलगाव येथून। बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट आणि गैरकारभाराची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा सचिव सय्यद सलीम बापू यांनी केली आहे। यावेळी सलीम बापू यांनी सांगितले की नगर परिषदेने शहरात केलेली विकास कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर पद्धतीने केली असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला।
या सर्व गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली. जर शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली नाही तर आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सलीम बापू यांनी दिला. नगर परिषदच्या वारंवार आम्ही तक्रार केली कलेक्टर साहेबांकडे, कमिशनर साहेबांकडे, आणि कलेक्टर साहेबांनी त्या दखल घेतली. आमची दखल घेऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर समिती गठीत केली. त्या समितीचे अध्यक्ष माजलगावचे डेप्युटी कलेक्टर साहेब आणि कार्यकारी अभियंता अंबाजोगई सार्वजनिक बांधकाम आणि तसेच नगर रत्नाधिकारी लेखापाल यांची समिती गठीत केली. माजलगाव नगर परिषदमध्ये कोट्यावधी रुपयाचा गोंधळ झालेला आहे. बेकायदेशीर बांधकामे दाखवून, बेकायदेशीर रस्ते बोगस दाखवून आणि बेकायदेशीर नाली, बेकायदेशीर रस्ते, बेकायदेशीर पाईपलाईन पाण्याची असे कोट्यावधी रुपयाचा हेराफेरी केलेली, बोगस बिले उचललेले. तसेच आंदोलन करणार कमिशनर साहेबांकडे माजलगाव नगर परिषदच्या निषेधात आणि त्यांच्या विरोधात. कलेक्टर साहेबांकडे नाही, आता आम्ही कमिशनर साहेबांकडे आंदोलन करणार. कारण की कमिशनर साहेबांनी आता याची दखल घ्यावा, बरं का. आणि हे आमचा जे मागणी आहे की बेकायदेशीर गुंटेवारी, बेकायदेशीर ओपन फेजची जागा इकून खाली समजी, ओपन फेजची जागा सरकारी जागा इकडे ठेवली नाही काही सलग, बेकायदेशीर बिलं उचलले, बेकायदेशीर कामं दाखविले आणि बेकायदेशीर फंडाचा गैरवापर दुरुपयोग केला. तसेच गुंटेवारीमध्ये, तसेच पाईपलाईनमध्ये याच्या संदर्भामध्ये आम्ही आता पुढचं आंदोलन करणार. आम्ही आता शांत बसणार नाही. माजलगाव नगर परिषदमध्ये 4 वर्षामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे कोट्यावधी रुपयाचा. हे आम्हाला शासनाने आतापर्यंत कलेक्टर साहेबांनी, डिप्टी कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय दिलेला नाही. आतापर्यंत आंदोलन केले, कलेक्टर साहेबांकडे केलं, अपर जिल्हाधिकारी, तुमचे माजलगावचे डिप्टी कलेक्टर साहेब, माजलगावचे नगर परिषद, पण आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही. कारण की आमच्या आंदोलनाची दखल फक्त कलेक्टर साहेबांनी घेतली होती. मुंडे मॅडम होते त्यावेळेस, मुंडे मॅडमने आमची दखल घेतली होती. तेव्हापासून याच्यावर पडदा टाकायचंच काम चालू आहे सध्या. आणि हे समिती आता इलेक्शन बी आलं तर समितीची काय अजून पूर्ण चौकशी झाली नाही. कारण की याच्यामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे. डिप्टी कलेक्टर साहेबांनी 2-3 मिटिंग घेतली आमचे, पण कुठली ठोस अजून कारवाई झाली नाही त्याच्यावर. आणि बेकायदेशीर जे तर कामं जे करण्यात आले, बेकायदेशीर बिलं उचलून चक्क खाल्ले, बरं का. आणि याच्यावर सत्ताधारीच्या अंडरमध्ये हे कामं करतात आज बी. आणि सत्ताधारीच ऐकतात मुख्य अधिकारी माजलगावची, हे दुसऱ्याच ऐकत नाही. इंजिनियर या दोघांचे संगमतानी आणि गुत्तेदार यांची कोट्यावधी रुपयाचा गोंधळ झालेला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसद अर्बन बँक व भारती मयत पतसंस्थेला ठेवीदारांनी सहकार्य करावे. सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहकार्याचे आवाहन. बातमी पुसद येथून. पुसद तालुक्यातील नामांकित पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक स्थापना 40 वर्षापूर्वी आणि भारती मयत नागरी सहकारी पतसंस्था स्थापना 23 वर्षांपूर्वी या दोन्ही संस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठेवीदारांना तत्पर आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा पुरवल्या आहेत. छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना व्यवसाय, गृह, शिक्षण आदी कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात दोन्ही संस्थांचा पुढाकार राहिला आहे. संस्थांमार्फत संजय गांधी, लाडकी बहीण यासारख्या विविध शासकीय योजनांचे लाभ हजारो खातेदारांना देण्यात आले आहेत. ठेवीदारांना वेळोवेळी व्याजासह त्यांची ठेव परत मिळत आली असून व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र अलीकडे काही गैरसमजामुळे ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात रकमेचा विड्रॉल सुरू केला आहे, ज्याचा बँक व पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम होत आहे. या परिस्थितीत ठेवीदारांनी संयम बाळगून संस्थांवर विश्वास ठेवावा असे आवाहन आज शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम, शिवसेनेचे राजन मुखरे, अनुकूल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नारायण क्षीरसागर, अॅडव्होकेट उमाकांत पापिनवार, पंजाबराव देशमुख, खडकेकर, माजी नगरसेवक राजेश साळुंके, निशांत बयास, अनिरुद्ध पाटील, निखिल चिदरवार, नाना बेले, डॉक्टर अखिल मेमन, निलेश पेन्शनवार,
झिया शेख, भगवान आसोले, शेख इरफान, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सूरज तुब्बेवार, संजय बजाज, विनोद जिल्हेवार आदींसह विविध राजकीय व सामाजिक नेत्यांची उपस्थिती होती. सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने ठेवीदारांना संस्थांवर विश्वास ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. आम्ही सर्वांच्या तर्फे आपण सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि समोर जे बसलेले लोक आहेत सर्व विविध पक्षाच्या सर्व नेते मंडळी आहेत त्या ठिकाणी सर्वांना आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी प्रत्येकाला नावाशी त्यांचे जे पक्ष आहे पक्ष आणि त्यांचे हुद्दे पक्षांमध्ये काय आहे त्या हिशोबानं आपण ते सर्वांना या ठिकाणी ओळखत आहे. या ठिकाणी आम्ही आपल्याला एक पत्रकार एवढी संयुक्तिक पत्रकार परिषद असल्या कारणाने आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकेच्या संबंधामध्ये आपण आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि एक यवतमाळ जिल्ह्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वतः तुम्ही सर्वांच्या यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व पत्रकारांचा आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कारण की त्यांना सर्व त्या ठिकाणची परिस्थितीची कल्पना असल्यामुळे म्हणजे त्याने या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बरंच काही जी घटना पुसदारवन बँकेच्या संदर्भानं घडली, खरं जर पाहिलं तर या बँकेचा सभासद या नात्यानं या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसदारवन बँकेच्या सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, खातेदार यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसदारवन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे, सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझं सुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा. निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फत्तेपूर येथे मुस्लिम शहा छप्परबंद फकीर समाजाचा मार्गदर्शन मेळावा संपन्न. मोठ्या संख्येने समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग. बातमी फत्तेपूर येथून. जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर तालुका जामनेर येथे मुस्लिम शहा छप्परबंद फकीर समाजाचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. समाजातील शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी जागृती निर्माण करणे तसेच तरुण पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि समाजात ऐक्य निर्माण करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना समाजातील नेत्यांनी सांगितले की समाजाने आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा, स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक समाज बांधवाने मुस्लिम शहा छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र काढून शासकीय सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. मेळाव्यात मुलामुलींच्या शिक्षणासाठी विशेष मार्गदर्शन, शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली. समाजासाठी सामूहिक शिक्षण फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव, युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व स्वयंरोजगार केंद्र सुरू करण्याची कल्पना मांडण्यात आली. समाजातील ऐक्य दृढ करण्यासाठी दरमहा बैठका व चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा ठरावही पारित करण्यात आला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त शाखा अभियंता जे.के. चव्हाण, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अकबर शहा, प्रदेश उपाध्यक्ष उस्मान शहा अन्वीकर, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष हाजी शौकत शहा, नाशिक जिल्हा अध्यक्ष वसीम शहा, जालना जिल्हा उपाध्यक्ष राजू शहा, पत्रकार मुस्तफा खान पठाण, हरिभाऊ बोराडे, बिलाल शहा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम पटेल यांनी केले.
नहीं, अकबर शाह उस्मान शाह साहब बैठे हैं। हमने छप्परबंद समाज के कुछ समस्याओं के लिए हमारे मंत्री अतुल सावे जी के नेतृत्व में एक मुंबई में शासकीय बैठक लगाई और उस बैठक में बहुत सी हमारी चर्चा हुई। मैं अल्पसंख्यक मोर्चा का प्रदेश के अध्यक्ष नाते इन लोगों ने मेरे पास कुछ बातें रखी और मैंने वो अतुल सावे साहब के नेतृत्व में हमने वहां के सेक्रेटरी के सामने बैठकर बहुत सी बातें करी। लेकिन उस मीटिंग में जो हुए उसके बाद उसमें क्या हुआ ये मुझे पता नहीं। अतुल सावे साहब और मंत्री के सभी लोग बता रहे थे कि फकीर समाज और जो ओबीसी में विमुक्त जाति में जो समाज आता है उनके लिए अनेक योजना है। जितने आज ओबीसी समाज के लिए जितनी योजना है वो सभी योजना विमुक्त जाति भटका जमाती वो सबको लागू है। आपको पता है, मुझे मालूम नहीं, ओबीसी महामंडल की तौर से कर्जा मिलता है, आप उसके अंदर अर्ज भरते नहीं, आपको मिलता नहीं है, आपको पता ही नहीं है। मैंने पूरा रिकॉर्ड लिया है, जितने अर्ज आए उसके अंदर से तुम्हारे समाज के अर्ज 0%। अकबर शाह साहब, उस्मान शाह साहब, डॉक्टर शरीफ साहब, वसीम भाई और जिन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया, ऐसे सभी फतेहपुर और जामनेर तालुकों के हमारे सभी मुस्लिम छप्परबंद शाह, ये एक ऐसा समाज है कि ये सभी गांव में छोटे छोटे स्तर पर कहा न हो लेकिन सभी गांव में ये मौजूद है और सभी गांव में ये रहकर अलग अलग तरीके के काम करते हैं। कोई व्यवसाय करता है, कोई पूर्वजों की चलता हुआ जो काम है वो करते आ रहा है, कोई खेती करता है। और ये समाज का नेतृत्व अकबर शाह, उस्मान शाह और उनकी टीम पूरे महाराष्ट्र में, इनका काम समाज के लोगों को जोड़ना और समाज की जो भी समस्या है वो समस्याओं को सुलझाने के लिए ये छप्परबंद समाज के जो ये प्रमुख है ये पूरी तरीके से काम करते हैं। 2-3 दिन पहले राजू शाह, इनसे मेरी बात हुई, उन्होंने कहा कि आप अगर फतेहपुर के छोटे से कार्यक्रम में आए तो बहुत अच्छा होगा। वहां पर गिरीश महाजन साहब भी आने वाले हैं, लेकिन गिरीश महाजन साहब का आप सबको पता है कि वो जामनेर मतदार संघ के विधायक है, लेकिन पूरे महाराष्ट्र में कहीं भी आपत्ति आती है, कहीं भी किसी को तकलीफ पहुंचती है तो सबसे पहले अगर कोई जाता है पूरे देश में, अगर महाराष्ट्र की आंख लेकर, चाहे कश्मीर में हो चाहे कहीं भी कुछ भी हो, तो सबसे पहले गिरीश महाजन साहब वहां पर पहुंचते हैं। हर जगह गिरीश महाजन साहब, कोई पोखर में कोई बाहर आने दो, सोलापुर में आने दो, कहीं भी आने दो, अगर किसी को तकलीफ है या कोई प्रॉब्लम है तो सबसे पहले, या अहमदाबाद में विमान की दुर्घटना हो या कहीं हो, अगर सबसे पहले अगर कहीं जाते हैं तो गिरीश महाजन साहब वहां पहुंचते हैं। गिरीश महाजन साहब ने तारीख जरूर दी होगी, गिरीश महाजन साहब ने आने का पूरी तरीके से प्रयास भी किया होगा, लेकिन उनका, आपको सबको पता है कि वो महाराष्ट्र में आज अगर जामनेर में मुक्काम अगर है, मैं कई मर्तबा उनको मिलता हूँ, मेरे उनके आजीब संबंध बहुत अच्छे हैं। अगर रात में 12 बजे वो जामनेर में है तो सवेरे 6 बजे वो नासिक पहुंच जाते हैं। उनको समाज क्या चीज है, समाज के जो फायदे है वो हमारे समाज तक पहुंचते ही नहीं है। उसी के लिए जो है हम जो मेन काम करते हैं, हमारी जो संगठन काम करती है, समाज के प्रमुख मुद्दों पर काम करती है। जैसे समाज के शैक्षणिक मुद्दे हो गए, आर्थिक मुद्दे हो गए, राजकीय मुद्दे हो गए, सामाजिक मुद्दे हो गए, जात की दाखले हो गए, जात प्रताड़नी का जो विषय गति के प्रवाह में लेके जाने के जो काम है, हम उसके ऊपर काम करते हैं। हमारे समाज को जो है बहुत सी चीजें मालूम ही नहीं होती है कि ये जो चीजें है हमारे लिए है और हम उसका फायदा उठाए, बल्कि वो जो चीजें समाज के इतर लोग उसका फायदा उठाते। जैसे अभी हमारे एक साथी ने बताया कि भाई आरक्षण के संदर्भ में आज मनोज जरंगे पाटिल साहब जो आरक्षण के लिए लड़ाई लड़ रहे हैं, आज उसमें कई आहुति दी, कई बलिदान दिए गए, लेकिन
वो आरक्षण अभी उनका मिलने किस पे। लेकिन उसी तरह से हमारे छप्परबंद समाज को इतना बड़ा आरक्षण मिल चुका है और हमारे समाज के लोग सोए हुए हैं कि वो आरक्षण का हमें फायदा ही भी नहीं ले पा रहे। तो मैं उसी के लिए हम जो है समाज को जन जागृति करते हैं, समाज को मालूमात देते हैं कि हमारा समाज कैसे प्रवाह में है, मुख्य प्रवाह में है। उसी के लिए हमारी मेहनत है। हमारा जो मार्गदर्शन का जो ये आयोजन रहता है, मेलावा रहता है, वो इसी के लिए रहता है कि आप मुख्य प्रवाह में आओ। हम आपको मार्गदर्शन करने के लिए तैयार है। हर जगह हम लोग जाते हैं। हमारा मार्गदर्शन करने का जो मुख्य हेतु है वो होता है जैसे शैक्षणिक मुद्दे के ऊपर हम ज्यादा भर देते हैं ताकि शिक्षण ही महत्व है, शिक्षण को ही आगे बढ़े। जो शिक्षण करेंगे आगे वो इंशाल्लाह आगे बढ़ेगा। आज जो मैं आपके सामने यहाँ पर बात कर रहा हूँ, मैं भी शिक्षण में एडवोकेट बना, मैंने भी शिक्षण लिया, मैंने एमपीएससी के क्लासेस किया और मैं एमपीएससी के माध्यम से आगे बढ़कर नहीं सुनूंगी, आपको मालूम भी नहीं होंगी। वो असल मेरा मकसद है। जैसे हम एजुकेशन लेते हैं, हमारे लिए मैं आपको आरक्षण के फायदे क्या क्या है मैं आपको सभी गिनाना चाहता हूँ। उसी के लिए मैं आया हूँ यहाँ पर। बाकी जो मान्यवरों ने बताया, लेकिन मैं उसमें आरटीए होता है, राइट टू एजुकेशन, और आरटीआई अलग होता है। राइट टू एजुकेशन जो होता है हमारे लिए होता है, हमारे गरीब लोगों के लिए होता है, मागास वर्गीय के लिए होता है। जो इंग्लिश मीडियम के स्कूल में जो बच्चे पढ़ते हैं, हमारे बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं, 20 से 25 हजार रुपए, बड़े बड़े जिले की सिटी में एक लाख रुपए होते। वो एजुकेशन हम हमारे बच्चों को मुफ्त में दिला सकते हैं। हमारे बच्चे भी वहाँ पर एजुकेशन फ्री में ले सकते, लेकिन हमको पता ही नहीं रहता कि वो सहूलत, वो जो चीजें हमारे लिए। या समाजाचा हा माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भागातला मेळावा, या मेळाव्याच्या निमित्ताने आपला समाज कुठेतरी जागा झालाय असं म्हणायला आता हरकत नाही। आपल्याला जाणीव झाली की आपणही या भारत देशाचे नागरिक आहोत, या समाजाचे घटक आहोत। आपल्यासाठीही काही तरतुदी, काही सवलती या शासनाने दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला मिळाव्यात। समाज संघटित व्हावा, आपल्याही समाजाला योग्य तो न्याय मिळत राहावा, यासाठी समाज एकत्र येणे, संघटित होणे हे गरजेचं आहे। आणि हे आपण ओळखून इथल्या तरुणांनी एवढा चांगला उपक्रम, एवढा चांगला कार्यक्रम इथे घडवून आणला। खरोखर हा कार्यक्रम ज्या तरुणांनी केलाय, आयोजन आहे, त्यांचं तोंड भरून कौतुक केलंच पाहिजे। साहेब, आमच्या तालुक्याचं नेतृत्व आज आपल्याला माहिती आहे की ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत नामदार गिरीश भाऊ महाजन। 7व्यांदा ते या मतदारसंघाचे आमदार झाले आहेत, 3ऱ्यांदा ते मंत्री झालेले आहेत। ते ज्या समाजातून येतात, आपण जसं म्हणतो की शहा छप्परबंद समाज हा छोटा आहे, पण आपल्या माहितीसाठी सांगतो की जामनेर तालुक्यामध्ये ज्या समाजातून आमचे आमदार येतात, तो समाज बहुतेक आपल्या समाजापेक्षा बी लहान असावा तालुक्यात। ते गुजर समाजातून येतात की जे 2-4 गावांमध्येच फक्त तो समाज आहे। 8-10 हजारापेक्षा जास्त मतं त्या समाजाची नाहीत आणि तरी ते 7व्यांदा निवडून आलेत। निश्चित त्या व्यक्तिमत्वात आपल्या इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आहे आणि त्यामुळेच ते निवडून येत आहेत वारंवार। आणि मग ते काय आहे तर हा माणूस जाती, धर्म, पंथ याच्याही पुढे निघून गेलेला आहे। त्याला हे बंधनच राहिलेलं नाही की हा या जातीचा, तो त्या समाजाचा, हा जवळचा, हा दूरचा। आमचं एक गणित ठरलंय साहेब की जो कोणी माणूस आडलाय, नडलाय, तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी, विकास कामासाठी जो कोणी येईल त्याला त्याचं नाव विचारायचं नाहीये, त्याला त्याचा पक्ष विचारायचा नाहीये, त्याचं काम करायचंय। या ध्येयाने गिरीश महाजन आणि त्यांची सर्व टीम या तालुक्यामध्ये काम करते आहे आणि त्याचाच परिपाक आहे की ते 7व्यांदा निवडून आलेले आहेत। प्रत्येक वेळी आपण आपल्या प्रत्येक वक्तव्यातून हे ऐकतो आहे की शिक्षण हे किती महत्वाचं आहे। दुर्दैवाने
की कोणावर टीका म्हणून बोलायचं नाहीये, पण आपल्या समाजाला, आपल्या सह मुस्लिम समाजाला, पूर्ण समुदायाला ठरवून शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेले मागच्या काळात। जो भी हमारे मेहमान यहाँ पर हाजिर हुए हैं, मैं शाह छप्परबंद फकीर बिरादरी के और से उनका सबका इस्तेमाल करता हूँ। और हर प्रोग्राम में सदर का होना जरूरी है। इसके लिए इस प्रोग्राम के सदर हमारे तहसील के, हमारे इलाके के रहने वाले हस्ती और हमारे मार्गदर्शक आदरणीय जेके राव साहब से मैं गुजारिश करता हूँ कि आज के इस प्रोग्राम के सदर का नाम हमारी तरफ से दिया जाता है। आज जेके चव्हाण साहेब इथे आपल्या समोर हे सांगण्यासाठी आले की अनेकता में एकता, यही इस देश की शान। अनेकता में एकता, यही इस देश की शान। इसलिए तो मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान। और मैं आप सभी को कहना चाहता हूँ, अगर आप सब एक एक कर अगर कुछ काम करोगे तो आपसे जल्दी नहीं होगा। अगर आप 5-6 जने मिलकर कभी एक आधे काम को लगाओगे तो आपसे जितने काम से उससे 2 गुना जल्दी हो जाएगा। इसका मतलब यही है कि एकले मत रहो, साथ में काम करो। जैसे आज आप लोगों को आरक्षण है, लेकिन जिनको आरक्षण नहीं वो आज आरक्षण की मांग कर रहे हैं। आप लोगों को होके भी अपन उसका इस्तेमाल कैसे करना है आप लोगों को मालूम ही नहीं। जैसे आज अपना कास्ट सर्टिफिकेट, जन्म दाखला, ये आप लोग मालूम ही नहीं। आज अगर अपन कभी आज वो काट के रखेंगे तो भविष्य में वो अपने बेटे बच्चे जो भी होंगे उनको काम आएगा। आज हमको मालूम नहीं कि जन्म दाखला क्या होता है, कास्ट क्या होता है, हमारी जात कौन सी है, ये आपको मालूम नहीं। इसका उद्देश्य एक ही है कि ये जो भी है वो हमें मालूम चाहिए कि क्या कौन सा क्या होता है। एसडीएम साहब का रहते हैं, हमें कुछ ही मालूमात नहीं क्या हमारी जात कौन सी है, कास्ट क्या बोलते हैं, कास्ट सर्टिफिकेट क्या है। बोलने में तो मैं छोटा हूँ, मगर मेरे जो पापा है राजू शाह, ते मेरे को सब बताते हैं। वो जब भी समाज का कोई भी कार्यक्रम लेने जाते तो मैं उनका सब सुनता, हर एक कार्यक्रम में मैं उनके साथ रहता। बोलने को तो मैं छोटा हूँ, लेकिन मुझे भी ये बात समझ में आ गई कि आज समाज क्या आता है, हमें भी समाज का काम करना चाहिए। मुश्किल जरूर है मगर ठहरे नहीं हम, मुश्किल जरूर है मगर ठहरे नहीं हम। मंजिल से भी जरा कह दो कि अभी मंजिल पहुंचे नहीं हम, मंजिल पहुंचे नहीं। एक साथ नारे लगाओ, दम मदद, आवाज नहीं मेरे को, थोड़े जोर से, दम मदद, दम मदद। अस्सलाम वालेकुम। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नागरिकांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार। रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। फुलंब्री तालुक्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नागरिकांना रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीतर्फे 2025 महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शहरातील नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी प्रथम राजकीय क्षेत्रात पदार्पण करताच सरपंचपदी विराजमान झाले व उल्लेखनीय जनसेवा करून शहरातील नागरिकांची सेवा करत अखंड विजयी श्रेणी कायम ठेवत प्रथम नगराध्यक्ष म्हणून विजयी घोडदौड कायम ठेवली। तसेच सुहास शिरसाट यांचे खंदे समर्थक समजले जाणारे भाजपा तालुका अध्यक्ष राम बनसोड यांच्या समाजसेवा तसेच जनसेवेच्या जोरावर फुलंब्रीसारख्या शहरातून ते थेट देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशी ओळख निर्माण केली। तसेच शून्यातून विश्व निर्माण करणे
या म्हणीप्रमाणे कार्य करणारे देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपामध्ये नवीनच प्रवेश करून मोठा कार्यकर्त्यांचा जनसंपर्क निर्माण करणारे भाजपा शहराध्यक्ष उत्तम ढोके, व्यवसाय क्षेत्रात उंच मजल मारत सहपत्नी शहरातील पूर्वीचे वार्ड क्रमांक 12 मधील जनतेची जनसेवा करणारे बाबासाहेब शिनगारे या सर्वांच्या कार्याची रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी समूहाने दखल घेत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले व कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्या आदेशानुसार मराठवाडा उपसंपादक अकबर शहा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रच्या वतीनं आमच्या फुलंब्री शहरातील भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय सुहास शिरसाळ तसंच देवगिरी बँकेचे संचालक योगेश मिसाळ, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष रामबाबा बनसोड, युवा उद्योजक बाबासाहेब शिनगारे व भाजपा शहर अध्यक्ष उत्तम ढोके यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात आला. पुरस्कार सर्वांना देण्यात आला आणि इथं आज दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये वितरित करण्यात आला. अकबरभाई शहा लोकप्रिय मराठवाडा उपसंपादक महाराष्ट्र यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या वतीनं महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना या ठिकाणी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये फुलंब्री शहरातील जे तरुण आहेत या सर्व तरुणांना सुद्धा या पुरस्कारानं गौरविलं. याचा अर्थ असा होतो की फुलंब्रीतील ही सर्व तरुण मंडळी चांगलं काम करतात. लोकहिताचं जनहिताचं त्या ठिकाणी काम त्यांच्या माध्यमातून होतं आणि त्या माध्यमातून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांनी हे पुरस्कार दिले. मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी शहा जे आहेत अकबर शहा यांनाही मी शुभेच्छा देतो की त्यांनी खूप चांगलं काम, लोकांच्या प्रश्न मांडण्याचं काम या माध्यमातून ते करत असतात आणि त्यांच्या या कामाला यश हो अशीच शुभेच्छा त्यांनाही देतो. परत एकदा दीपावलीच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्रीच्या बाजार गल्लीतील फुलमस्ता नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले. फुलंब्री पोलिसांनी शोधपत्रिका काढत मिसिंग असलेल्या तक्रारदारांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन. फुलंब्री शहराच्या बाजार गल्लीतील फुलमस्ता नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. शहरातील कान्होरी तलावाचे 0 पॉइंट असलेले बाजार गल्लीतील फुलमस्ता नदीच्या पाण्यात दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह आढळून आले. सदरील मयत इस्माचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष, रंग गोरा, उंची 5.5 फूट अंदाजे, शरीर बांधा मध्यम, अंगात ग्रे रंगाची टी शर्ट व निळ्या रंगाची लुझर नाईट पॅन्ट अशी माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी दिली. सदरील अनोळखी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर वरील वर्णनाचे अनोळखी मयत पुरुषाची ओळख माहिती मिळाल्यास पोलीस ठाणे फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय सहाणे, फोन नंबर 86 57 80 44 38, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, फोन नंबर 98 81 90 09 47, पोलीस सुनील सोनवणे, मोबाईल नंबर 98 56 27 77 24 व पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पांढरे, मोबाईल नंबर 97 65 10 00 29 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फुलंब्री पोलिसांनी केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.
दीपावलीच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा पहिला दिवा लागला दारी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा. आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच सौ राणीताई रामभाऊ भंडारे, ग्रामपंचायत अधिकारी माननीय माधव सगर, माजी सरपंच रामभाऊ किशनराव भंडारे, वलांडी ग्रामपंचायत, तालुका देवणी, जिल्हा लातूर. दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन. आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण. सर्वांना दीपावलीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सरपंच माननीय सौ राणीताई राम भंडारे, ग्रामपंचायत अधिकारी माननीय माधव सगर, माजी सरपंच माननीय रामभाऊ किशनराव भंडारे, उपसरपंच महमूद बहादूर साहब सौदागर, सदस्य सौ शुभांगी प्रवीण स्वामी, नवनाथ गिरजप्पा सोनकवडे, दिनेश बाबू पाटील, सौ सोनाली रवींद्र गायकवाड, श्रीमती कलावती शिवाजी कारले, महेश रामानुज बंग, सौ शिवगंगा कल्याण बनाळे, मुस्ताक अब्दुल कादरी, सौ सागरबाई नामदेव बनसोडे, सौ मनीषा संदीप जगताप, सौ दीपाली अनुरोध उरव व कर्मचारी वृंद, वलांडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. चिरंजीव अंश किट्टू यास पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भावास्तू शतायुषी, भावास्तू दीर्घायुषी, ही एकच आमची इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी. अंश तुला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजी आजोबा, मम्मी पप्पा, आत्या मामा, आत्या यांच्यासह कुमारी माही, समस्त घाटे, पौळ आणि गायकवाड परिवार, पाथर्डी गाव, नाशिक. तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, तुला उदंड आयुष्य लाभू दे. अंश बाळा, तुला वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. लाडल्या चिरंजीव अंश उर्फ किट्टू यास वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजी आजोबा, मम्मी पप्पा, आत्या मामा, आत्या यांच्यासह कुमारी माही, समस्त घाटे, पौळ आणि गायकवाड परिवार, पाथर्डी गाव, नाशिक. तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सुख समृद्धी लाभो तुम्हाला. दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ॲडव्होकेट जाबवंतराव गिरजप्पा सोनकवडे, अध्यक्ष माजी जिल्हा सरकारी वकील संघ, मातोश्री बहुउद्देशीय संस्था लातूर व अखिल भारतीय कक्कैया समाज महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ लातूर अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग अध्यक्ष लातूर, तसेच ॲडव्होकेट श्रीकांत सोनकवडे हायकोर्ट मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, माननीय विवेकानंद सोनकवडे, सोनकवडे संचालक, पेट्रोल पंप वलांडी व सोनकवडे खडी केंद्र देवणी, डॉक्टर दयानंद जाबवंतराव सोनकवडे MD पुणे, डॉक्टर निवेदिता सोनकवडे ENT सर्जन पुणे. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे. लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो. तमाम नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ॲडव्होकेट जाबवंतराव गिरजप्पा सोनकवडे, अध्यक्ष माजी जिल्हा सरकारी वकील संघ, मातोश्री बहुउद्देशीय संस्था लातूर व अखिल भारतीय कक्कैया समाज महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
रोटरी क्लब ऑफ लातूर अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग अध्यक्ष लातूर, तसेच ॲडव्होकेट श्रीकांत सोनकवडे हायकोर्ट मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, माननीय विवेकानंद सोनकवडे संचालक पेट्रोल पंप वलांडी व सोनकवडे खडी केंद्र देवळी, डॉक्टर दयानंद जाबुनराव सोनकवडे MD पुणे, डॉक्टर निवेदिता सोनकवडे ENT सर्जन पुणे. तमाम भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नक्षत्रांची करीत उधळण दीपावली ही आली, नवस्वप्नांची करीत पखरण दीपावली ही आली, सदिच्छांचे पुष्प घेऊनी दीपावली ही आली, शुभेच्छांचे गुच्छ घेऊनी दीपावली ही आली. सर्व भारतीयांना दीपावलीच्या तेजोमयी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नामदार श्री इंद्रनील मनोहरराव नाईक, पालकमंत्री, गोंदिया जिल्हा तथा राज्यमंत्री, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य व नाईक परिवार, पुसद, जिल्हा यवतमाळ. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री नामदार इंद्रनील मनोहरराव नाईक, पालकमंत्री, गोंदिया जिल्हा तथा राज्यमंत्री, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य व नाईक परिवार, पुसद, जिल्हा यवतमाळ. खुशखबर खुशखबर खुशखबर. या दिवाळीत तुमच्या नशिबाच्या तारा उजळवण्यासाठी आली आहे लकी लक्ष्मी योजना. फक्त 200 रुपये भरून जिंका 1 लाख रुपयांचं भव्य बक्षीस, किंवा 100 रुपये रोज भरून जिंका 50,000 रुपयांचं आकर्षक बक्षीस. इतकंच नाही, दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 25% सूट. एकूण 6,77,000 रुपयांची बक्षिसे जिंकण्याची ही सुवर्ण संधी चुकवू नका. आजच भेट द्या शीतल ज्वेलर्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. अधिक माहितीसाठी संपर्क करा. भ्रमणध्वनी क्रमांक 9100070001 व महेश नारायणराव राजवन. भ्रमणध्वनी क्रमांक 9854917777. तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रोप्रायटर रामराजे नारायण राजवन. लकी लक्ष्मी योजना, नशीब उजळवा, दिवाळी साजरी करा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अंबड पोलिसांकडून सिडको परिसरात नाकाबंदी, 30 ते 40 वाहनांवर कारवाई. बातमी नाशिक येथून. नवीन नाशिक येथे दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सावतानगर सिडको परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान 2 चाकी व रिक्षा वाहनांवर नियमभंग आढळून आल्याने सुमारे 30 ते 40 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे PI सचिन खैरनार, PI गिरी, ASI सोळुंके तसेच ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नवीन नाशिक परिसरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस दलाकडून काटेकोरपणे नाकाबंदी व पायी पेट्रोलिंग सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच लेखानगर, शिवाजी चौक, भाजी मार्केट परिसरातही तपासणी मोहीम राबवण्यात आली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पाऊस आणि मंदीचे ग्रहण, दिवाळीच्या तोंडावर पोलठाण बाजारपेठेत शुकशुकाट. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पोलठाण बाजारपेठेत यंदा दिवाळीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे खरेदीचा उत्साह नाही.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतमालाला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी ग्रामीण भागातील क्रयशक्ती घटली असून दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मका, कांदा, द्राक्ष, बाजरी यासारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके सडली, उत्पादन घटले आणि भांडवल बुडाले. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पावसाने अक्षरशः पाणी फिरले आहे. यावरही शेतमालाचे दर कवडीमोल मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेषतः कांद्याच्या भावात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. या परिस्थितीचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठांवर दिसून येत आहे. बोलठाण, नांदगाव आणि नायडोंगरी येथील बाजारपेठा नेहमी दिवाळीच्या काळात ग्राहकांच्या गर्दीने फुललेल्या असतात. मात्र यंदा दुकाने ओस पडली आहेत. कपडे, फराळाचे साहित्य, दागिने आणि सजावटीच्या वस्तूंवरील खरेदी नगण्य झाली आहे. व्यापाऱ्यांकडे माल पडून राहिला असून विक्री न झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही निराशा पसरली आहे. बोलठाण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले की दरवर्षी या काळात दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची रांग लागलेली असते, पण यंदा पाऊस आणि बंदीमुळे ग्राहकच नाहीत. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत, त्यामुळे खरेदी थांबली आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या सजावटीच्या साहित्य विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर कंदील, रांगोळी, साहित्य, पणत्या विकणारे लहान विक्रेते पावसामुळे माल गळाल्याची खंत व्यक्त करत आहेत. एकीकडे उत्पन्न घटले असून दुसरीकडे महागाईने मात्र डोके वर काढले आहे. खाद्यतेल, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंबांनी यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसाचे संकट, शेतमालाचे कमी दर आणि वाढती महागाई या तिहेरी संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने बाजारपेठातील व्यापार ठप्प झाला आहे. शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही या आर्थिक मंदीने घेरले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. बरं, दरवर्षापेक्षा यावर्षी तुम्हाला दिवाळी कशी वाटते? मंदवाडी वाटते. मंदीचं याला कारण काय? मक्का निघली नाही, कापूस निघला नाही, भावचर मारायला पैसे नाही, लोकांना यायला तयार नाही कोणी. हो, दिवाळी एकदम मंदीत आलेली आहे आणि काही गोष्टी मक्का घ्या काय द्या 800 रुपये मागताय व्यापारी. बरं, तुमचा धंदा मानव असं झाला नाही, होऊन नाही राहिला यावेळेस. थोडा स्थिर धंदा आहे एकदम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख सारे, रोजचे तरीही भासे नवा सहवास. दीपावली पाडव्याच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक मंगलमय शुभेच्छा. महत्त्वाची सूचना. भारत गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. गॅस सिलेंडर भरतेवेळी बुकिंग नंतर मिळालेला 6 अंकी डिलिव्हरी कोड देऊनच सिलेंडर स्वीकारावा. ज्या ग्राहकांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांनी आपल्या गावातील भारत गॅस CSC पॉइंट किंवा प्रथमेश गॅस एजन्सी गेवराई येथे येऊन KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC केल्यानंतरच ग्राहकांना केंद्र सरकारतर्फे मिळणाऱ्या सबसिडी व विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. माननीय प्रथमेश विजयकुमार वावड, संचालक प्रथमेश गॅस एजन्सी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. भ्रमणध्वनी क्रमांक 97 64 23 68 68. पुनश्च एकदा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. निफाड येथे वर्षवास धम्मप्रवचन समारोह उत्साहात संपन्न. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निफाडमध्ये वर्षावास सांगता सोहळा भव्य स्वरूपात पार पडला.
बातमी निफाड येथून. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका यांच्या वतीने वर्षावास धम्मप्रवचन समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे, मनोज गाडे, प्रकाश जगताप, भाऊलाल कटारे, प्रकाश संसारे, सुरेश गांगुर्डे, बाजीराव गायकवाड, मनोहरजी आहिरे, जगन कटारे, रत्नप्रभा वाघ, विद्या केदारे, मनीषा रुपते आणि ज्योतिताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भीमस्मरण, भीमस्तुती आणि त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली. त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक मनोजजी गाडे, प्रकाश जगताप आणि कृष्णाजी सोनवणे यांनी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले. बौद्ध परंपरेनुसार वर्षावास हा कार्यक्रम आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने चालतो. या कालावधीत लोणवाडी, पिंपळगाव बसवंत, शिंगवे, कातरवाडी, लासलगाव, निफाड आणि अंतरवेली या ठिकाणी विविध धम्मप्रवचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याची सांगता निफाड येथे भव्य धम्मप्रवचन समारोहाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर आहिरे यांनी केले, तर जगन कटारे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प व पंचशील रंगाची शाल देऊन सन्मान करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नक्षत्रांची करीत उधळण दीपावली ही आली, नवस्वप्नांची करीत पखरण दीपावली ही आली, सदिच्छांचे पुष्प घेऊन दीपावली ही आली, शुभेच्छांचे गुच्छ घेऊन दीपावली ही आली. सर्वांना दीपावलीच्या तेजोमयी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितीन पुरुषोत्तम पाटील, तालुकाध्यक्ष शिक्षक पार्टी संघटना खुलताबाद तथा मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजमपूर, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभंग स्थान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितीन पुरुषोत्तम पाटील, तालुकाध्यक्ष शिक्षक भारती संघटना खुलताबाद तथा मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजमपूर, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शहीद पोलीस जवानांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना. सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती. बातमी लातूर येथून. दिनांक 21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिनानिमित्त लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या आवारातील शहीद स्मारक येथे वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशभरातील 191 पोलीस अधिकारी आणि अंमलदार शौर्याने शहीद झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून 3 बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शहीद पोलीस जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आणि देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण तसेच जिल्ह्यातील सर्व ठाण्यांचे अधिकारी, निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. 21 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा प्रत्येक नागरिकाच्या मनात सदैव प्रज्वलित राहावी हा या दिनाचा उद्देश आहे.
आज आपण पोलीस स्मृती दिन या ठिकाणी निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत। या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन केलं ते पोलीस अधीक्षक माझे मित्र अमोलजी तांबे साहेब लातूर, मंगेशजी चव्हाण साहेब उप पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, उपस्थित अधिकारी, कर्मचारी वृंद, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व नागरिक हो, आज आपण सर्वजण अत्यंत भावनिक आणि अभिमानाने भरावलेल्या क्षणी इथे एकत्र आलो आहोत। पोलीस स्मृती दिन हा साजरा करण्यासाठी। पोलीस म्हटलं तर लोकांसमोर उभा राहत होतो, खाकी वर्दीतला चेहरा, ऊन पाऊस वारा हे कधी न पाहता 24 तास अखंड जनतेच्या सेवेत राहून ते आपले कर्तव्य बजावत असतात। त्यांचे कार्य तत्परतेला माझा सलाम आहे। केवळ एक औपचारिकता नाही तर हा दिवस आहे त्या सर्व शूर पोलीस जवानांच्या स्मृतीचा, ज्यांनी आपल्या कर्तव्याच्या रक्षणासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी आपले प्राण अर्पण केले। दररोज प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले आयुष्य जोखमीवर ठेवून समाजाच्या सेवेत कार्यरत असतो। कधी दहशतवादी झुंज देत, कधी निसर्गाच्या आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून लोकांना वाचवतात, कधी गुन्हेगारांना पकडण्यासाठी दिवस रात्र एक करत, हे सर्व करताना त्याचं एक ध्येय असतं, जनतेचा विश्वास जपणं आणि देशाची। आजच्या या दिवशी आपण त्या सर्व शूरवीरांना कृतज्ञतेने नमन करतो, ज्यांनी कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावले, पण देशाच्या सुरक्षेच्या व समाजातील शांततेचा दीप कधी विझू दिला नाही। त्यांचा त्याग, त्यांची शौर्यकथा आणि त्यांचं कर्तव्यनिष्ठ आयुष्य हे आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे। त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आज आदरपूर्वक सलाम करतो, कारण त्यांच्या मागे उभं राहणं हे म्हणजेच एक देशाची देश सेवा आहे। आज या स्मृती दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, आपल्या प्रत्येक कृतीतून, आपल्या कामातून आणि आपल्या वर्तनातून या शूर पोलीस दलांचा सन्मान राखूया। या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लातूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करतो। देशाच्या सेवेत कर्तव्याच्या मार्गावर आपल्या शूर जवानांना आठवणींना विनम्र अभिवादन देतो। महाराष्ट्रातील पोलीस हे त्यांच्या कर्तव्यातून जगाला ओळख करून दिलेली आहे, त्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जिवलग फाउंडेशनला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, विविध मान्यवरांच्या हस्ते गौरव, नाशिकचा अभिमान वाढवणारा सन्मान। रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र आणि वार्ता वाहिनी यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार नाशिकच्या गांधीनगर येथील जिवलग फाउंडेशन या संस्थेला प्रदान करण्यात आला। हा गौरव समारंभ नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे पाटील, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य श्रीकांत सोनवणे, श्री श्री 1008 महामंडलेश्वर कलकीराम महाराज उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे हे होते। तर या प्रसंगी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, मुख्य व्यवस्थापक आनंद आभाडे आणि पुरस्कार समिती प्रमुख रवींद्रकुमार गायकवाड उपस्थित होते। या उल्लेखनीय यशाबद्दल जिवलग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकीभाऊ तोंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासद आणि हितचिंतक यांचे सर्व स्तरातून मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे। संस्थेच्या समाजकार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे। जिवलग फाउंडेशनला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक अजयभाऊ भडांगे व स्वप्नील शहाणे व मित्र परिवार, गांधीनगर, नाशिक रोड, नाशिक।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.